आचार्यजी, मला 15 वर्षांची मुलगी आहे ती, आणि आमच्या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असतात. आमचं नातंही कमकुवत आहे. मी काय करायला हवं? वडिलांसोबत काही गोष्टी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या असतात. वडील ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक प्रतिमा आणि एक सिद्धांत असतो. त्यामध्ये काही गोष्टींवर बंधनं येतात. म्हणूनच मुलगी मोठी होऊ लागली की वडिलांपासून अंतर ठेवणं तिला गरजेचं वाटू लागतं. मुलगा असो वा मुलगी, वयात आल्यावर त्यांना लांब व्हावंच लागतं. साधारणपणे मुलगा वयात आला, किशोर झाला की साथच सुटते. मग नावापुरतं ते मुलगा आणि आई वडील एका घरात राहत असतात, पण प्रत्यक्षात ती दोन वेगवेगळी विश्व बनलेली असतात. ती पूर्णपणे वेगळी दुनियाच असते. वरवर आपल्याला हे समाधान असतं की आमचं बाळ आमच्यासोबत राहतंय, पण मुलाने घराचा त्याग केलेला असतो. त्याची दुसरीच दुनिया असते. आणि आता तर मोबाईल आहे, ते स्वतःमध्येच एक संपूर्ण विश्व आहे, ज्यामध्ये तुम्हाला शिरण्याची परवानगी सुद्धा नसते. तुम्हाला माहिती आहे ना हे काय करतात? सर्वात अगोदर आपल्या संपूर्ण खानदानाला ब्लॉक करतात. त्यांना वाटतं की यांना काहीच कळता कामा नाही, दुसरं कुणीही काही पाहिलं तरी चालेल, पण घरच्यांना आमचं काय सुरू आहे ते कळू नये. घरच्यांसाठी दुसरं पॅरल अकाउंट बनवून ठेवतात आणि त्यावर असतात घरच्यांसोबत. खऱ्या अकाउंटवर घरच्यांना प्रवेशच नसतो. आणि हे काही 1-2 जणांच्या बाबतीतलं नाही आहे. तर हे होतंच, हे चलन बनलं आहे. 8वी-9वीतल्या मुली असतात, तर त्यातील प्रत्येकीनं हेच केलं असेल. त्यांची 2 अकाउंट्स असतील. एकावर भाऊ, बहीण, बाप, आई, संपूर्ण घर, खानदान, गल्ली सगळे ब्लॉक. शाळेतले शिक्षक वगैरे सगळे ब्लॉक असतील. तर हे असं होऊ देऊ नका. तुम्ही त्या वाल्यात घुसा. कसं? ते तर ब्लॉक झालंय. आता तुम्हाला सुद्धा एक दुसरं अकाउंट बनवावं लागेल. मला सगळं माहिती आहे. अनेक अकाउंट्स बनवा आणि एक एक्स्ट्रा फोन नंबर सुद्धा ठेवा. जर सोबतच सुटली तर तुम्ही कुणाचं भलं कसं काय करू शकणार? हे होऊ देऊ नका. तुम्हाला जर त्यांच्या आयुष्यात टिकून राहायचं असेल तर हे समजून घ्यावं लागेल की ते आता 10 वर्षांचे राहिलेले नाहीत. आधीसारखं बोट धरून चालवणं किंवा प्रत्येक गोष्टी शिकवणं, समजावणं आणि रोखणं टोकणं ते आता चालणार नाही. त्यांचं वय पुढे जातं आहे, म्हणून तुम्हाला तुमचं वय मागे खेचावं लागेल. ते 10चे 15चे झाले ना, तर तुम्हाला 40वरून 25 वर्षांचं व्हावं लागेल.